जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। अहमदपूर तालुक्यातून जाणाऱ्या मण्याड नदीला पूर आलाय। अहमदपूरवरून परभणी जिल्ह्यातील गंगाखेडला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। सुमठाणा, टाकलगाव, वांझारवाडी, बेंबडेवाडी, खंडळी, राणी सावरगाव या भागातील गावांचा संपर्क तुटलाय। त्याचबरोबर अहमदपूर ते सुनेगाव जाणाऱ्या रस्त्यांवरील आनंदवाडी इथे पुलाला पाणी आल्याने सुनेगाव शेंद्री गावांचा संपर्क तुटलाय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे। लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून पावसाची हजेरी जी आहे ती जोरदार आहे। त्यामुळे जिल्ह्यामधल्या नदी नाल्यांना जो आहे तो आता पूर आलेला आहे आणि त्यामुळे काही ठिकाणचे जे रस्ते जे आहे ते पाण्याखाली आल्यामुळे अनेक गावाचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे। त्याचबरोबर अहमदपूर तालुक्यात जाणाऱ्या मण्याड नदीला जो आता पूर आलेला आहे, शेनकुड गावाजवळील पूर आल्यामुळे अहमदपूरहून परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं जाणारी जी वाहतूक आहे ती आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। सुमठाणा, टाकळगाव, वांझरवाडी, बेंबळेवाडी, खंडाळी आणि सावरगाव या भागातील गावांचा जो आहे तो आता संपर्क तुटलेला आहे। त्याचबरोबर अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव रस्त्यावरील आनंदवाडी या पुलालाही पाणी आल्याने सुनेगाव शेंद्री या गावांचा सुद्धा संपर्क तुटला आहे। तर हाडोळती ते सावरगाव जाणाऱ्या या रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने त्या ठिकाणची वाहतूक सुद्धा पूर्णपणे आता बंद करण्यात आली आहे। तर कंधारच्या दिशेने जाणारी वाहतूक आता ती आहे ती बंद करण्यात आली। त्याचबरोबर ढोरसांगवी इथं काल शेतकरी जो आहे पुराच्या पाण्यामध्ये बैल धुण्यासाठी गेला असता वाहून गेल्याची घटना सुद्धा आता घडली आहे। त्यामुळं जिल्हा प्रशासनाकडून जे आहे या सतर्कतेचा इशारा जो आहे नदीकाठच्या गावांना जो आहे दिलेला आहे। आपल्यासोबत या परिसरामधले जे नागरिक आहेत आपल्यासोबत आहेत। मला सांगा, कोणता रस्ता आहे आणि किती गावांचा जो आहे तो आता संपर्क तुटलेला आहे? हा राणी सावरगाव जाणारा सर्वात जवळचा रस्ता मानला जातो। या रस्त्यापासून जे काही 4-5 खेडे आहेत, 4-5 गाव आहेत, त्या गावाचा पूर्णपणे काल 2 दिवस झाले संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। या गावामध्ये वंजरवाडी, बेंबडेवाडी, सोमठाणा, शेंद्री, सुनेगाव या पूर्णपणे गावाची दळणवळणाचा जे पूर्ण पर्याय आहे तो बंद झालेला आहे। तिकडले लोक तिकडे आहेत, तिकडले लोक इकडे आहेत। आज पोळा हा सणासाठी जे काही लोक गावाकडे जातात त्यांना पर्यायी रस्ता सुद्धा नाहीये।